टाळी वाजवा भजन करा बोला बोला श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान मौली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज कमी कर थोडं कमी द्या हळू क्षणक्षणा हाची करावा विचार तरावया पार भवसिंधू नाशवंत देह जाणार सकळ आयुष्य खातू काळ सावधान संत समागमी धरोनी आवडी करावी तातडी परमार्थी नाशवंत देह जाणार सकळ आयुष्य खातू काळ सावधान तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरोनी राहू नाशवंत देह जाणार सकळ आयुष्य खातू काळ सावधान पांडुरंगा करू प्रथमा नमन पांडुरंगा करू प्रथमा नमन पांडुरंगा करू प्रथमा नमन पांडुरंगा करू प्रथमा नमन दुसरे चरणा संताची दुसरे चरणा संताची दुसरे चरणा संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी मॉनिटर वाढव रंजवू चित्तासी आपुलिया ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा 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 तुमच्या सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेद तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा हो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भगवान स्वरूप
सर्व श्रोतृवृंदांच्या चरणारविंदी विनम्र भावाने वंदन करतो. ते थोडे कमी असले चालेल, ह्याला मोठा ठेव. कीर्तन सेवेकरिता आपल्या पुढे सादर केलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा गोड सर्व परिचित सर्वश्रुत बहुश्रुत असा अभंग आहे. या अभंगाद्वारे तुकोबाराय सर्वसामान्य जीवाला जे सांगायला हवं ते ज्या पद्धतीने सांगायला हवं त्या पद्धतीने सांगतात. विठ्ठला गायलेल्या अभंगाचा भावस्वरूप दर्शन विचार पाहत असताना ज्या निमित्ताने आपण ह्या सकाळच्या समयाला या कीर्तन सेवेला प्रवृत्त झालो आहोत त्या निमित्ताचा परिचय जाणून घेणं गरजेचं आहे. आपल्या ह्या अकोले तालुक्यातील डोंगर रांगांमध्ये वसलेलं हे शेलद गाव, या गावचा हा तळेकर परिवार आणि या परिवाराचे आधारवड वैकुंठवासी एकनाथ नामदेव तळेकर यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आज आपण या परिवाराशी जोडलेले नातलग असो, आप्तेष्ट असो, स्नेही, वारकरी, परमार्थप्रेमी, कीर्तनप्रेमी या सर्वांच्या सोबतीने आपण ही कीर्तन सेवा ईश्वरचरणी समर्पित करतो आहोत. आपल्या तालुक्याचं वैभव असलेले मृदंगाचार्य किशोर महाराज धुमाळ यांच्या संपर्काने आणि आग्रहाने या सेवेपर्यंत आम्ही पोहोचलो. फार लवकर निघण्याचा प्रयत्नही झाला. तुम्हा लोकांचा मार्गही चांगला आहे, रस्ता थोडा खराब आहे. विठ्ठला सगळ्या समस्यांना पार करत इथपर्यंत पोहोचलोय. हे पुण्यस्मरण आहे. पुण्यस्मरणाचे अनेकविध भाव त्या शब्दाकडून दाखवले जातात. सरळ सरळ विचारात घेतलं तर पुण्य म्हणजे जसं वाईट काम एखाद्या माणसानं केलं तर त्या वाईट कामाच्या परिणामात त्याला जे मिळतं त्याला पाप असं म्हणतात. तसं चांगलं काम एखाद्या माणसाने केलं तर त्या चांगल्या कामाच्या परिणामात त्याला जे मिळतं त्याला पुण्य म्हणतात. त्यामुळे पुण्य तेच जे चांगल्या कामाच्या परिणामात मिळालं आणि पाप तेच जे वाईट कामाच्या परिणामात मिळालं. चांगल्या कामाचा परिणाम म्हणजे पुण्य आणि स्मरण म्हणजे आठवण करणं, स्मृती जागृत करणं, त्याला स्मरण असं म्हणतात. मग पुण्यस्मरण म्हणजे काय? अशा व्यक्तीचं स्मरण की त्याच्या स्मरणाचा परिणाम आपल्याला पुण्य होतं ते पुण्यस्मरण. विठ्ठला आणि ज्याची आठवण केल्यानंतर आपल्याला पुण्य प्राप्त झालं की समजायचं या जगातला तो सज्जन माणूस असावा. का? पुण्यवंत भावे, पुण्यवंत पुण्यवंत भावे, पुण्यवंत भावे. घेता सज्जनाची नावे, 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 घेता सज्जनाची नावे. पुण्यवंत भावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे. पुण्यवंत भावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे. असे गोडगळे फार डोंगरातच सापडतात ना. पुण्यवंत भावे, घेता सज्जनांची नावे, सज्जनांची नावे घेता पुण्यवंत व्हावे. हे कमी कर बाळा. सज्जनाचं नाव घ्यावं आणि आम्हाला पुण्य प्राप्त व्हावं.
आता जी भोळी भाबडी श्रद्धावान माणसं आहेत ते म्हणतील ठीक आहे बाबा, आम्ही देवाचं नाव घेतो आम्हाला पुण्य झालं, आम्ही संतांचं नाव घेतो आम्हाला पुण्य झालं. पण सर्वसामान्यांकरता गोष्ट ठीक आहे. पण तर्कवान जे आहेत ना, तो तर्क माणसाला असं काही ऐकलं की लगेच सतर्क व्हायला भाग पडतो. कोणाचं नाव घ्यावं आणि लगेच पुण्य व्हावं, हे गणितच पटण्यासारखं नाही आहे. मग याला काय तुम्ही लॉजिक लावाल, याचा अर्थ कसं काय जोडाल, त्याचा काहीतरी संबंधता असला पाहिजे ना. आम्हाला त्याचा शोध घ्यावा लागेल, काहीतरी तर्क असला पाहिजे ना. शेतकरी म्हणावा तर तलवार बाहेर काढतो विठ्ठला. लोकांचे तर्क जागे होतात. हे असं कसं काय झालं, हे असं कसं काय झालं. तसं प्रश्न असा उपस्थित होतो, मी एखाद्या चांगल्या माणसाचं नाव घेतलं आणि मला पुण्य झालं, काय संबंध काय याचा. त्याचं उत्तर एवढंच आहे, आपण नकच छेडू तेव्हा. वाईट माणसांची जर सतत स्मृती काढत बसलो, वाईट माणसाची जर सतत आठवण काढत राहिलो, तर 5 दिवसात, 5 महिन्यात, 5 वर्षात का होईना त्या आठवणीचा परिणाम असा होईल की एक दिवस आपल्याला काहीतरी वाईट काम करण्याची प्रेरणा होईल. जनरली लोकांकडून वाईट गोष्टी का घडतात, कारण त्यांना चर्चा सुद्धा वाईट गोष्टींचीच दिली जाते. जगात जणू काही चांगलं घडतच नाहीये, जणू काही चांगली माणसं माहितीच नाहीत. आणि आज पब्लिसिटीचा जर रेट पाहिला तर चांगल्या माणसांचा परिचय जास्त लोकांना एका वाईट माणसांचा आहे. जरा तपास करा, आपण नाही सापडणार आपल्याला हे उत्तरच. अहो, मुलींना विचारलं तर मलाला युसुफजई माहित नाहीये, पण आरची कोणाला माहित नाही विठ्ठला. ती वाईट आहे असं मला अजिबात म्हणायचं नाही. उलट अभिनयाच्या प्रांतात सगळ्या मुरलेल्या लोकांना तिने अवाक करून सोडलं, बरोबर आहे. पण आम्ही ते स्मरण कशासाठी डोक्यात ठेवलंय हा मोठा प्रश्न आहे. चांगलं घडावं असं वाटतं तर चांगल्या प्रेरणा आहेत. आम्हाला आर्चीचं जीवन माहिती आहे, ती पाहून लोक सैराट होत आहेत ना. मग आम्हाला मंदा प्रकाश आमटे माहितीच नाही आहे. आम्ही नाना पाटेकरचा डॉक्टर प्रकाश बाबा आमटे नावाचा कोणता पिक्चर आला होता आणि गेला कुठंतरी, तोही आम्हाला माहिती नाही आहे. जोपर्यंत चांगल्या बाबी लोकांमध्ये चर्चिल्या जाणार नाहीत, त्याचं चर्वण होणार नाही, तोपर्यंत चांगलं करण्याची प्रेरणा सुद्धा होणार नाही. खेड्यामध्ये दुपारचं जेवण झाल्यावर त्याच्या पायऱ्या असतात ना, ते प्रत्येक गावातलं संसद भवन असतं विठ्ठला. आणि तिथं बसून अख्खं गाव गुऱ्हाळ चालवलं जातं आणि तिथले सगळे विषय अत्यंत आदर्श असतात, बरोबर आहे ना. ज्यामध्ये, ज्या चर्वणामध्ये, ज्या चर्चेत आम्ही राहतो त्याचा परिणाम आमच्या पदरात काय पडतो हा अभ्यासाचाच विषय आहे. आम्हाला 3रीला पुस्तक होतं थोरांची ओळख. का ती दिव्य चरित्र ठेवली जायची आमच्या समोर, त्यांच्याकडे पाहता पाहता आम्हाला तसं होण्याची, तसं करण्याची प्रेरणा होते. अजून सोपं सांगू का, चिंच आवडते का चिंच. चिंच आवडली पाहिजे, चिंच काहीच नाही आवडलं पाहिजे विठ्ठला. कारण चीन आताच आहे, चिंच प्राचीन आहे. आम्हाला चिंच आवडली. आणि हिवाळ्यामध्ये तर आंबट खाल्लं पाहिजे, म्हणून प्रकृती सुद्धा, आयुर्वेदाचं मत आहे, हिवाळा ह्या ऋतूमध्ये आंबट पदार्थ जास्त खावेत. त्याच्यामुळे प्रकृती सुद्धा हिवाळा ऋतू आहे तोपर्यंत सगळ्या आंबट फळांना बाहेर टाकते. चिंचांचा सीझन हिवाळ्यातला, बोरांचा सीझन हिवाळ्यातला, कैऱ्या आमच्या हाताला येऊ लागतात हिवाळ्यात, त्यांचा आंबा उन्हाळ्यात विठ्ठला. आणि चिंच म्हटली की किती छान, किती आवडते ना सर्वांना. आता अशी पिकलेली काढून आणली, ही एवढी असते हातभर, काय विधभर तिची लांबी राहते, मध्ये गोळे राहतात. पिकलेली जर असेल ना तर तिचं टरफल कडक झालेलं असतं आणि त्या टरफलाला आपण जर असं आवळलं तर करकर असा आवाज होतो ना. आणि मग ते सगळं टरफल बाजूला काढलं की आतमध्ये काय उरतो, चिंचेचा आकडा, विटकरी रंग झालेला असतो.
डिग्निटी ब्राऊन इतकी आंबट असते, इतकी आंबट असते. तिच्यापेक्षा पण एक दुसऱ्या प्रकारची चिंच आहे ना, ती हिरवीच राहते पण अशी नरम होऊन जाते. तिचं तर ते टर्पल सुद्धा बाजूला काढायला त्रास होतो. तिला बोट लावलं तरी ते बोट चिंचेत जातं की काय अशी भीती आहे. ती नुसती दिसली जरी चिंच ना, अरे रे रे रे, झालं का काही? तेवढी संवेदना असावी नक्की तुमच्यात विठाला. काय होतं, तोंडाला पाणी येतं ना. मग चिंचेची आठवण काढली तरी ती चिंच आपल्याला लालायित करते. जर सामान्य चिंच स्मरणाने इतका प्रभाव टाकते, तर महापुरुषांचं स्मरण आम्ही केलं तर काहीच प्रभाव पडणार नाही का? तसं व्हावं असं आपल्याला वाटतं. मग त्या व्यक्तीने असं काही कर्म, असा पुरुषार्थ, असा चरितार्थ करून ठेवलेला असतो की त्या व्यक्तीचं स्मरण करताना आपोआप त्याच्या चरितार्थाचं स्मरण त्याच्या चरित्राचं स्मरण होतं, त्याच्या सद्गुणाचं स्मरण होतं. कारण व्यक्तीच्या स्मरणाला वेगळा असा काही आकार नाही ना. त्याला पकडायचं म्हणजे त्याच्या सद्गुणांना, त्याने त्याच्या जीवनात केलेल्या चांगल्या कामांना. मग त्या व्यक्तीचं स्मरण म्हणजे त्या व्यक्तीनं केलेल्या चांगल्या कामाचं स्मरण. ते स्मरण आम्ही परत परत करत राहिलो की आम्हाला तसं काही करण्याची प्रेरणा होईल आणि तसं आम्ही केलं की आमच्या जीवनात प्राप्त होईल. त्याला पुण्य असं म्हणतात. हा विषय टेम्पोपेक्षा महत्वाचा आहे विठाला. आपला टेम्पो आला की कमी जास्त होतो, जाऊ दे, त्याला इलाज नाही. डोंगर दर्यात आहोत ना आपण, त्यामुळे असं होणार. मला म्हणायचं काय, पुण्यस्मरण म्हणजे काय? त्या पुण्य करणाऱ्या व्यक्तीच्या स्मरणाने आम्हाला तसं होण्याची प्रेरणा मिळते, याला पुण्यस्मरण म्हणतात. असा हा तळेकर परिवाराने, त्यांची परिवारातली मंडळी, त्यांचे पुत्र कन्या, नातेवाईक, आप्तेष्ट नातलग या सर्वांनी एकत्र येऊन असं झालं. सगळ्यांना घेऊन चालायचं आपल्याला. मग असं जे आहे त्याला पुण्यस्मरण म्हणतात. गायलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा आहे. या अभंगाबद्दल बोलताना मी आपल्याला 2 विधानं मांडलेली आहेत. एक, तुकाराम महाराज जे सांगायला पाहिजे ते जसं सांगायला पाहिजे तसं सांगतात विठाला. दोन गोष्टी आहेत, जे सांगायला पाहिजे ते आणि जसं सांगायला पाहिजे तसं. यातलं काय महत्वाचं आहे हो? जे सांगायला पाहिजे ते माहीत असणं हे महत्वाचं आहे का जसं सांगायला पाहिजे तसं माहीत असणं हे महत्वाचं आहे? हे असं विचारणं झालं. गाडीला ब्रेक पाहिजे का एक्सलेटर? बोला. यातलं काय नसलं तर गाडी चालणार नाही. तर एक्सलेटर नसलं तर गाडी चालणार नाही. म्हणजे मग ब्रेक नसला तर चालेल? ब्रेक पाहिजे, नाही तर चालणाराला चालत न्यावं लागेल हो. तिला ब्रेकही पाहिजे, तिला एक्सलेटरही पाहिजे. याच्यात तडजोड नसते, याच्यात तडजोड नसते, याच्यात तडजोड नसते. मोबाईल असला पाहिजे का नसला पाहिजे? त्याशिवाय महाराजांची तारीख कशी काय घ्याल? पटकन या कसं काय सांगाल विठाला? म्हणजे मोबाईल असला पाहिजे पण तो कीर्तनात नाही वापरला पाहिजे विठाला. तसं जे सांगायला पाहिजे हा अत्यंत महत्वाचा असेल, आमची नाही, त्याचा वापर तितका मोजका अपेक्षित आहे. असं काटकोनातले नियम आपल्याला चालणार नाही, कारण आपल्या शरीरावर कुठंच काटकोन नाहीये विठाला. का देवाने मायेने हात फिरवलाय आपल्या अख्ख्या अंगावरून, त्याच्यामुळे आपल्या अख्ख्या अंगाला कर्व आहे, कर्व. काटकोन कुठंच नाही असा थेट असा. त्याच्यामुळे काटेकोर हा शब्द नाही होतो, तो टिकत नाही आणि तो चालतही नाही, चालतही नाही. त्याच्यामुळे फार नियम, मग तो कुठंतरी त्याला यम दाखवतो, तो त्याला आडवाच करतो, असं होतं. मला म्हणायचं इतकंच आहे, जे सांगायला पाहिजे ते माहीत असावं आणि ते जसं सांगायला पाहिजे तसं माहीत असावं. कधी कधी काय होतं, जे सांगायला पाहिजे ते माहीत असतं, पण जसं सांगायला पाहिजे तसं जर माहीत नसेल तर ते सांगणं उपयोगाला येत नाही. आणि सांगणाराची ही जबाबदारी आहे, नुसतं सांगून मोकळं नाही व्हावं,
ते त्यांच्याकडून करून घेतलं पाहिजे. विठ्ठला हो. आता याच्या संदर्भामध्ये संतांनी 3 पायऱ्या सांगितल्या. पहिली पायरी सांगितली, तुम्ही फक्त सांगा, तुम्ही फक्त सांगा, मोकळे हो, बाकीच्याचा विचार करू नका. कोण काय करतं की नाही करत, कोण ऐकतं की नाही ऐकत, तुम्ही तुमचं सांगायचं काम करा. तुकोबाराय म्हणतात की सांगणाराने मग सांगत राहावं, त्याने फिरून काही विचारून सुद्धा नाही की ते तसं करतात की करत नाहीत. संत म्हणतात ना, मेघवृष्टीने करावा उपदेश, परी गुरुने न करावा शिष्य. मेघवृष्टीने उपदेश करा, नाही विचारीत मेघ हागणदारी शेत. बस बरसायचं त्याचं काम आहे. मग पीक घेणार का नाही येणार, ते जमीन आहे का खडक आहे त्यावर अवलंबून आहे. सरसकट बोध करत चला, हा एक प्रकार. दुसरा प्रकार असा आहे, कोणालाही सांगत बसू नका. आधी तिथे खडक आहे का नाही ते पहा, तिथं जमीन आहे का ती पहा, याचा अभ्यास करा. मग खडक असेल तर बरसनं कॅन्सल करा, आणि माती असेल तर भरभरून द्या. क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैसा, व्यर्था फुली वाचा शिणवू नये. ज्याला त्याच्या भल्याचं सांगितल्यावर राग येतो त्याला सांगू नये, आणि आपण जे सांगतोय त्याच्यावर याचा विश्वास बसत नाहीये त्याला सांगू नये. सांगूच नाही. दुसरं सांगितलं तर मग फिरून तिकडे बघू नये त्यांनी काय केलं. पण तिसरा एक दयार्द्र वक्त्यांचा प्रकार आहे, तो ते सांगतो आणि सांगितल्यानंतर तो ते करतो का नाही हे सुद्धा पाहतो, आणि करताना दमला असेल तर त्याला सांभाळतो. भागलिया मज वाहतील कडे, भागलिया मज वाहतील कडे, भागलिया मज वाहतील कडे, भागलिया मज वाहतील कडे. त्यांची येणे जोडे सर्व सुख, त्यांची येणे जोडे सर्व सुख, त्यांची येणे जोडे सर्व सुख. भागलिया मज वाहतील कडे, त्यांची येणे जोडे सर्व सुख, त्यांची येणे जोडे सर्व सुख, शांतीने जोडे सर्व सुख. भागलिया मज वाहतील कडे, शांतीने जोडे सर्व सुख, शांतीने जोडे सर्व सुख, शांतीने जोडे सर्व सुख. भागलिया मज. किती काळजी आहे हो. भगवान श्रीकृष्णाला अर्जुनाला गीता सांगण्याचा योग आला तर नुसती गीता सांगून थांबले नाही भगवान. बस आता अर्जुन म्हणाला मस्त झालं प्रवचन, इतक्यात नाही थांबलं. अर्जुन तसं करतो की नाही याची काळजी घेतली आहे सांगणाराने, त्याच्यामुळं ऐकणारा शेवटी या बोधावर येतो. करिष्ये वचनं तव, आता तू सांगशील तेच मी करीन. श्रोत्याला साधक बनवणारा वक्ता. विठ्ठला म्हणजे श्रोत्यांनी फक्त ऐकलं नाही पाहिजे. ते बाबा महाराजांचं एक वाक्य आहे, लोक ऐकतात पण ऐकतच नाहीत. बरं चांगलं कीर्तनात काही मुद्दा मांडला ना तर मग वक्त्याला जीव लावतात लोक. मग एखादी आजी सांगते, महाराज फार सुंदर सांगितलं, मला फार आवडलं, तुम्ही एकदा घरी या. मला वाटलं मी मांडलेला विचार त्यांना आवडला असेल म्हणून त्या खुश झाल्या. तुम्ही घरी या आणि आता तुम्ही कीर्तनात जी सांगितलं ना ते जरा आमच्या सुनबाईला पण सांगा. म्हणजे श्रवण हिने करायचं ना अनुष्ठान तिने करायचं. जो ऐकतो त्यानेच मार्गाला लागलं पाहिजे. हो. आणि बरेच श्रोते तसंच काम करतात, महाराज हे या आणि आमच्या पोराला पण जरा शिकवा. अरे तूच आडातच नाही, पोऱ्यात येणार कुठून. तू चांगला असला की तो चांगलाच असणार आहे, काय अडचण नाही त्यात. वक्त्याची जबाबदारी आहे की श्रोत्याला त्याने कार्यरूप कार्यात उतरवलंच पाहिजे. जगद्गुरु तुकोबारायांना काय सांगायचं आहे तेही माहिती आहे, आणि कसं सांगायचं आहे ही युक्ती सुद्धा त्यांच्याकडे आहे. लोकांना कळलंच पाहिजे, लोकांना जमलंच पाहिजे, ते करावंसं वाटलं पाहिजे. आणि सांगण्याच्या युक्तीवर करण्याचा निर्णय असतो. लोकांनी काय करावं हे तुम्ही त्यांना कसं सांगता यावरच अवलंबून आहे. माझं तर स्पष्ट निर्वाळ आहे. अगदी सोपं विचारू का तुम्हाला. लहान मुलं
आपल्या आईनं सांगितलेलं काम लवकर ऐकतात का शेजारच्या काकूनं सांगितलेलं लवकर ऐकतात? बोला बरं. मुलांचं जाऊ द्या, तुम्ही लहानपणी काय केलं ते सांगा मला. हे पटलं लगेच विठ्ठल. प्रश्न अगदी साधा आहे, पटकन उत्तर द्या तुम्ही. काय प्रश्न आहे? प्रश्न एवढाच आहे, लहान मुलं आपल्या आईनं सांगितलेलं काम लवकर ऐकतात का शेजारच्या काकूने काम सांगितलेलं लवकर ऐकतात? शेजारच्या काकूने. असं काय आहे त्या काकूमध्ये की आईनं सांगितलेलं काम ऐकायला जी मुलं काकू करतात ते काम काकूनं सांगितल्यावर लगेच ऐकतात? विठ्ठला. बरं, जादू जर त्या काकूमध्ये जर असती तर काकूच्या घरी पण हाच प्रॉब्लेम आहे. हा, काकूचं पोरग कुठं काकूचं ऐकतं? ते आपल्या आईनं सांगितलेलं काम नीट ऐकतायत. म्हणजे याचा अर्थ कामात प्रॉब्लेम नाही, सांगणारात प्रॉब्लेम नाही, सांगण्यात प्रॉब्लेम आहे. सांगण्यात प्रॉब्लेम का? शेजारणीच्या मुलाला जर काम सांगायचं असेल तर आपण कसं सांगतो? बाळा, अरे बाळा इकडे रे, वा शेलद मधला एकच नंबरचा मुलगा, किती संस्कार, गोड, छान. थोडं काम सांगावं तर आणि त्याने लगेच ते पार पडावं. बाळा जा रे, एक घमेलावर माती घेऊन ये, तो बैलगाडी भरून आणतो. आणि आपण काम सांगितलं तर ऐकतो? कण सुद्धा आणत नाही, कण. का? आपण कामच कसं सांगतो? उठल्यापासून मागे लागाव, एक काम करत नाही. 12 वाजले, झोपलाय तसाच अंगावर गुंडाळू घेऊन. अंगामध्ये माशा मेल्यात का? काय काम करायचं समजत नाही का? काय आम्हीच करायचं का? तुला लाज वाटायला पाहिजे. खायला काळ, भुईला भार, नुसता ओझा झालाय, बोजा झालाय, काही काम करत नाही. पुढे बऱ्याच प्राण्यांची नावं पण असतात. विठ्ठल. मग त्याला आई सांगते, जा एक घमेलावर माती आण. तो कण आणेल तर पणच घेतो तो. मला म्हणायचं काय, आपल्या मुलाने आपलं काम ऐकलं नाही, शेजारच्या कोण काकून सांगितलेलं लगेच ऐकलं. काय कारण आहे? सांगण्याची तिथली रीत, ती रीत अशी असावी की माणसाला ते करावंसं वाटावंच. या अभंगात तुकोबारायांनी ती युक्ती वापरली. अभंग जवळपास सगळ्यांच्या माहितीचा आहे. हा अभंग माहीत नाही असं तर माणसं भजनी मंडळ सापडणार नाही. मला ते एक जण म्हणाला, हा मैताचा अभंग आहे. म्हटलं गाथ्यात ते प्रकरण नाही. विठ्ठल. त्यामुळे तू आणखी नवीन काही प्रकरण उकरून काढू नको. त्यानं काय असं लेबल आहे का? 10व्याचा अभंग, मैताचा अभंग, असं काही नाही. संतांनी त्या त्या काळात त्या त्या जागांवर त्या रीतीने केलेले ते बोध आहेत. आम्ही आमच्या सोयीनं त्यांना लोकेशन दिलं, एवढंच. काय या अभंगाचं गमक आणि मर्म? मी सांगितलेल्या व्याख्येत हा अभंग कसा बसतो पहा. या अभंगात महाराजांना आपण 3 कामं करावी अशी अपेक्षा आहे. आणि ती 3 कामं आपण का करावी त्याची अपेक्षा एका ओळीत घातलेली आहे. अभंगाचा सरळ MRI म्हणा पाहिजे तर, नाही तर स्ट्रक्चर प्लॅन म्हणा. 1, काय करायला हवं हे सांगणारी 3 चरण आहेत. आणि ते आम्ही करू अशा प्रकारचा एक लकडा लावणारं 1 चरण आहे. ऐका, काय काय करायला सांगितलेलं आहे अभंगाने. भवसागर पलीकडे जाण्यासाठी प्रत्येक क्षणाला तुम्ही विचार करा हे सांगणारं 1 चरण. परमार्थाची तातडी करायची आहे म्हणून संत समागमाविषयी आवड धारण करा हे सांगणारं 1 चरण. आणि संपन्नता आल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या मदोन्मत्त स्थितीत वावरू नका, सर्वांशी सद्भावपूर्ण व्यवहार ठेवा हे सांगणारं 1 चरण. म्हणजे महाराजांनी आम्हाला जे उपदेश केलेत त्या उपदेशाचे स्तर किती आहेत? 3. 1, विचार करा. 2, संत संग करा. आणि 3, जीवन व्यवहारात सद्भाव धारण करा. हे 3 कामं आपल्याला दिलीत. पण ती आपण का केली पाहिजेत हे सांगण्यासाठी ध्रुपद घालून ठेवलेलं आहे. कसं बसवायचं ते मी सांगतो. विठ्ठला.
क्षणाक्षणाला विचार का करा, भवसागर तरुण जाण्याचा विचार का करा? त्याचं कारण आहे आयुष्य खातो काळ सावधान, हे तिथं लावायचं. संत समागमी धरावी आवडी, धरोनी आवडी करावी तातडी परमार्थी, कारण नाशवंत देह. आणि नका डोळे धुरे भरोनी राहू, कारण जाणार सकळ. विठ्ठला हो, म्हणजे प्रत्येक क्षणाक्षणाला भवसागर तरण्याचा विचार का करा? प्रत्येक क्षणाला विचार करा, कारण काळ आयुष्याला खातो आहे. म्हणून पहिलं विधान झालं, संत समागमाविषयी आवड धारण करून परमार्थाची घाई करा. का? त्याचं कारण आहे सगळं नष्ट होणार आहे, परमार्थ अविनाशी आहे. नाशवंत देह, कारण त्या देहाकडून हा परमार्थ घडणार आहे. देह नाशवान आहे, त्याच्याकडून घडणारा परमार्थ अविनाशी आहे. 2. आणि यलोकात व्यवहार करताना डोळ्यात कुठला धूर येऊ देऊ नका, मदोन्मत्त होऊ नका, कारण ज्याचा उन्माद आपल्या ठिकाणी निर्माण होतो ते जाणार सकळ. विठ्ठला या अभंगाचं RCC वर्क झालं, आता फक्त ब्रिक वर्क. विठ्ठला विठ्ठला जे ज्याच्याकडून घडलं पाहिजे, जे घडवण्याकरता ज्याचं जीवन आहे, त्याने तो विचार करावा, त्याने तो निर्णय घ्यावा. तुकोबारायांना लोकांबद्दल वाटणारी ही तळमळ त्यांच्या उपदेशातून व्यक्त होते पहिल्या चरणात. क्षण क्षणाचे करावा विचार, क्षण क्षणाचे करावा विचार. महाराजांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. क्षणक्षणाहाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. आता ही थोडी गंमतच वाटते महाराज. तुकोबारायांनी आम्हाला काय करायला सांगितलंय? विचार. पण आम्हाला विचार करा असं सांगताना तुकाराम महाराजांनी पण थोडा तरी विचार करायला पाहिजे होता. विचार करून करून ब्लड प्रेशरच्या गोळ्या सुरू झाल्यात. विठ्ठला एखाद्याला त्याने ते करावं हे सांगण्यासाठी आधी तो ते करत नसला पाहिजे, आणि मग तुम्ही त्याला सांगा की बाबा असं करा. या जगात कोण असा आहे की विचार करत नाही, विचार करत नाही? असं म्हणतात की माणसाला वार्धक्य जे लवकर येतं बिफोर टाइम, त्याला एकच कारण, तो अवास्तव आणि अवाजवी विचार करतो. माणसं वर्तमानात जगायलाच तयार नाहीत. ती 2 पावलं पुढं तरी असतात, नाही तर 2 पावलं मागं तरी राहतात. जेवायला बसल्यावर पण म्हणतात हे कालचीच भाजी टेस्टी होती, कशाला कुठं गेला काल, आता संध्याकाळी तरी नीट भेटो म्हणजे झालं पुढचं. विठ्ठला वर्तमानात जगायलाच कोणी तयार नाहीये. महाराज म्हणतात विचारांचं विश्व, विचारांचं चक्र सतत सुरू आहे.
मग जो अखंडपणे अव्याहतपणे विचार करतोय, आणि तुकाराम महाराज पुन्हा त्याला सांगतात, बाबा विचार कर, विचार. लोकांची ही धारणा, ही उत्तरं तुकोबारायांना माहिती होती. ते म्हणाले विचार करण्याला आक्षेप नाही आहे, विचार तुमचा चालूच आहे, पण मी जो विचार करायला सांगतो तो विचार तुम्ही नाही करत आहात. म्हणून महाराजांनी हाची हा शब्द मांडला. विचार चाललेलाच आहे, प्रत्येक क्षणाला विचार चाललाय, प्रत्येक क्षणाला. बसल्या जागी मनात विचार येत आहेत. 10 ते 12 छापले, अजून पहिल्याच चरणावर चालले आणि 11:45 वाजत आले. विचार. पंगत तरी वेळेवर भेटेल की नाही, भूक लागली, हा सुद्धा काय विचारच आहे ना. जे आमच्या ताब्यात आहे त्याचा तर आम्ही विचार करतो, नवल नाही. जे आपल्या ताब्यात नाही त्याचाही विचार आपण करून बसतो. ज्याचा आपल्याशी संबंध आहे त्याचा तर विचार आम्ही करतोच, पण ज्याचा आपल्याशी काही संबंध नाही त्याचाही विचार आम्ही करावा. विठ्ठला. आमच्या विचारांच्या कक्षा संतांनी नाकारल्यात, त्याचा विचार तुम्ही करूच नका. का? आम्ही ज्याचा विचार करतो त्याचा विचार करण्यायोग्य तो विषय नाही. याची 2 कारणं आहेत. एक पहिली बाब अशी, ज्याचा आम्ही सतत प्राप्ती विचार करत राहिलो ते अंततोगत्वा समाधान देणारं नाही म्हणून. आणि दुसरी गोष्ट, आम्ही विचार केला तरी आम्हाला ते तरच मिळेल जर ते आमच्या प्रारब्धात असेल, तो कर्तृत्वाने मिळवण्याचा विषय नाही. मग जे आमच्या प्रारब्धातलं आहे त्याचा विचार का करावा, आणि जे आम्हाला सुखदायी नाही त्याचा तरी विचार आम्ही का करावा. विठ्ठला. आम्ही ज्याचा विचार करतो ते आमच्या हातातला आहे का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. अन्न मान धन, अन्न मान धन, अन्न मान धन, अन्न मान धन, हे तो प्रारब्धाधीन, 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 हे तो प्रारब्धाधीन. अन्न मान धन, हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन, हे अन्न मान धन, हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन. आम्ही विचार करतो जेवायला मिळेल का, काय मिळेल काही माहिती नाही. आता 12 सव्वा 12ला पंक्ती बसतील तेव्हा त्या पात्रात वाढलेलं समोर येईल, तेव्हा लक्षात येतं आजचा मेनू हा आहे. बरं, आता बसल्या बसल्या कीर्तनात आपण मनोमंथन मनोरंजन केलं, मनात विचार केला, आता दुरुस्त्या होतील का? जे तिथलं आहे ते तिथं ताटात बरोबर पोहोचणार. आम्ही त्याचा किती काही विचार केला तरी चालेल. चुकीच्या रीतीने खूप पैसा कमवून आणला म्हणजे राहील असं काही नाही. ईडी प्रत्यय लागू शकतो. विठ्ठला. अर्थशास्त्रातला ईडी नाही कळाला तरी इंग्रजी व्याकरणातला ईडी कळत असेल. कोणत्याही पदाला ईडी प्रत्यय लागला की कोणता काळ येतो? भूतकाळ. तसा ईडी लागल्यावर भूतकाळात काय काय केले ते सगळं वर्तमानात येतं, पत्रात. विठ्ठला. काय झालं? एक मावशी दूध घेऊन जायची बाजाराला. दूधवाले चांगले असतात या दृष्टिकोनाला धारण करून मी हे दृष्टांत सांगतोय. हे तिचा तो दुधाची कळशी असायची, जायची यायची. एक दिवस असं झालं, त्या नदीतून मध्ये छोटी नदी लागायची, निसरडे झाले होते, शेवाळलेले होते दगड पाण्यातले. तिचा पाय घसरला आणि ती दूधवाली आजी त्या पाण्याच्या प्रवाहात पडली. पडल्यानंतर झालं असं, तिच्या जवळचे पैसे होते ते सगळे भिजले. भिजले म्हणजे नोटा होत्या त्या पूर्ण विरून गेल्या, पाण्यात वाहून गेल्या, फाटल्या. आणि जेवढे कॉईन होते ना तेवढे खाली पडलेले ते तिने उचलून आणले. रस्त्यात एका तिच्या मैत्रिणीने विचारलं, काय ग एवढी कशी काय ओली झाली? ते म्हणाले, अगं त्या कळशी सकट धपकन पडले पाण्यात. आणि असं काही लागलं का? काही नाही म्हणे, पैसे पण होते जवळ.
मग नोटा भिजलेल्या फाटल्या काही वाहून गेल्या, जेवढे कॉईन गेलेले होते ना, नाणे पडलेले तेवढे सापडले. म्हणे मग भारीच नुकसान झालं का तुझं? म्हणे नुकसान अजिबात झालं नाही. म्हणाले का? त्याच्या नोटा फाटून गेल्या ना, ते पाण्याचे होते आणि जे कॉईन सापडले ते प्युअर दुधाचे होते. विठ्ठला आपलं काय आहे, आपल्या प्रारब्धात किती आहे तेवढं बरोबर राहतं, बाकी सगळं उडून जातं, सगळं निघून जातं. आणि आम्ही त्याचा फार विचार करत बसतो. हे पहा, याचा अर्थ कोणी कर्तृत्व करू नये असं नाही, कोणी कष्ट करू नयेत असं नाही, कोणी श्रम करू नयेत असं नाही, जरूर केले पाहिजेत. आमचं तत्वज्ञान तर आग्रही आहे. अभ्यासाचे निबळी एकागती अंतराळे, व्याघ्र सर्प प्रांजळे केली एके. तुम्ही तपाच्या आधाराने, तुम्ही प्रयत्नाच्या आधाराने, प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेलही गळे. आम्ही तपेविण दैवत म्हणणारी माणसं आहोत ना. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास. तुका म्हणे तुम्ही प्रयत्न करत राहा, तुम्ही कष्ट करत राहा, त्या कष्टाला, त्या प्रयत्नाला फळ मिळणारच आहे ना, फळ मिळणार आहे. आणि तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करत राहिलात तर एक दिवशी पद्मश्री पुरस्कार सुद्धा अकोले तालुक्यात येऊ शकतो. विठ्ठला फक्त काय सांभाळलं? काय सांभाळलं? बियाणं सांभाळलं, बियाणं. इथंच कुठं गाव, मला काही जाण्याचा योग नाही आला अजून. फक्त काय सांभाळलं? बियाणं सांभाळलं. हे बियाणं नाही सांभाळलं, हे संत तत्वज्ञानाचं बीज सांभाळलंय. जुनाट जुगादीचे नाणी, बहुता काळाचे ठेवणी, लोपले होते पारिकेपणे, ठाव चळणी चुकविला. व्यवसाय निमित्त फळ देत असे संचित. आम्ही प्रयत्नवादाचं समर्थन करतो, पण तुम्हाला किती प्राप्त होणार त्या विचारात राहू नका. ते प्रारब्धाने ठरवलेलं आहे, ते प्रारब्धाने ठरवलेलं आहे. आणि जे ठरवलेलं आहे तसंच होणार आहे. त्यात आमच्या विचाराला काय किंमत आहे? आणि तरी आम्ही धडपडतो, काय गंमत आहे? विठ्ठला तुकाराम महाराजांनी 3 गोष्टी सांगितल्यात. तुम्हाला जेवायला काय मिळणार हे आधी कन्फर्म आहे. तुम्हाला कीर्ती किती प्राप्त होणार, प्रसिद्धी किती प्राप्त होणार, लौकिक किती प्राप्त होणार हे सुद्धा ठरलेलं आहे. आणि तुमच्याकडे संपत्ती किती येणार हे सुद्धा ठरलेलं आहे. आणि आपण दिवस रात्र या 3 सोडून दुसरा कसलाच विचार करत नाही. विठ्ठला आपल्या चर्चेचा विशेष ठरलेला आहे. जीडीपी वाढला, वर गेला का खाली आला, शेअर बाजार उसळला का कोसळला, अरे काही नाही, ते इथं ठरलेलं आहे तसंच होणार आहे. मान प्रसिद्धी लोक जर तशी मिळत नसते ना, स्वतः बॅनर छापून देतात, लावा तुमच्या पण गावात. अरे काय काय हौस आहे, काय हौस आहे. लोकांना ते करावंसं वाटलं पाहिजे. तुम्ही नका ओढाताण करू. एक जण मला म्हणाला, हे वाढदिवसाचे बॅनर रात्रीच का ठोकतात? म्हटलं कधी कधी ठोकणारा स्वतः वाढदिवसवालाच असतो, दिवसा बरं दिसणार नाही. विठ्ठला कोणत्याही तपाशिवाय मिळणारी तेवढी एकच ती सिद्धी आहे, प्रसिद्धी. किती ओढाताण असते हो. मला ते एकदा एक जण फेटा बांधता बांधता म्हणाला, महाराज तेवढं कीर्तनात आपलं नाव घ्या. म्हटलं लग्नात बायकोचं घेतलं होतं, दिवसभर देवाचं, तिसरं अलाउड नाहीये. विठ्ठला काय ओढाताण असते, काय अट्टाहास असतो. ते सहज होऊ द्यावं, ते सहज होऊ द्यावं. ते त्याच्यात तिथं काही क्रिएटिव्हिटी दाखवायला जाऊ नये. मला म्हणायचं काय, आपली कीर्ती किती पसरणार, लौकिक किती वाढणार, आपल्याकडे संपत्ती किती येणार, आपल्याला किती लोक मानणार, हे प्रारब्धाने ठरवलेलं आहे. आणि ते तेवढंच होणार आहे, तरी त्याच्यात आपली करामत चालू असते. हे कसं आहे सांगू का आपल्याला? एकाने येवल्याच्या बाजारातून एक घोडा विकत घेतला आणि तो घोडा घेऊन आला. येताना त्याला नदीचं छान पात्र लागलं, त्याच्यात हरळ उगवली, ती असं गवत निघालं जे घोड्याला लागतं ना. त्याने मस्तपैकी एक भारा कापून घेतला, 20-25 किलोचा. हा घोड्यावर बसलेला 70 किलोचा, आणि तो 20-25 किलोचा भारा त्या घोड्याच्या पाठीवर बांधला. चाललाय घोडा. मध्येच याच्या डोक्यात काय विचार आला,
आपण एवढे वजनदार त्या घोड्यावर बसलोय आणि पुन्हा या भाऱ्याचा बोजा त्याला कशाला? म्हणून त्यांनी बसल्या बसल्या तो हरडीचा भारा होता ना तो उचलला आणि घोड्यावर हा बसला होता ना याने स्वतःच्या डोक्यावर घेतला. मग त्या माणसाला बरं वाटलं. आता मी आपल्याला विचारतो, घोड्याला किती किलो वजन कमी झालं हो? हा, घोड्याचा किती बोजा कमी झाला? किती हलकं झालं? त्याला किती किलो हलकं झालं? हा, काहीच नाही. पण मग आता भारा घोड्याच्या पाठीवर नाही ठेवला त्याने, मग आता भारा कुठं आहे? बरं जाऊ द्या, भारा त्याने घोड्याच्या पाठीवरून उचलल्यानं घोड्याला काही बोजा कमी झाला? घोड्याला आहे तेवढाच आहे. मग वाढला कोणाला? गाढवाला, विठ्ठला. तू कुठे बसलाय? घोड्यावर ना. मग तो भारा घोड्याच्या पाठीवर असला काय तुझ्या डोक्यावर? घोड्याला बोजा तेवढाच होणार आहे, खरं आहे. पण मग तो घोड्याच्या पाठीवरच राहू दे ना. घोड्याला जर बोजा तेवढाच राहणार आहे तर तू स्वतःची मान मध्ये कशाला घालतो? संसारी माणसं असंच आहेत, सगळं देव वाहून नेणार तरी मध्ये मुंडकं खूप असतात. विठाला आणि मग त्यांना कळवळ असतो, मी जर मध्ये पडलो नाही तर काहीच होणार नाही. हे लग्न जमवणारी मंडळी चांगलं काम आहे, ते केलं पाहिजे समाजासाठी. आता खेड्यापाड्यात कुठं ते वधूवर विवाह, काय तो मॅट्रिमोनिया, वधूवर विवाह सूचक मंडळ इकडे शक्य नाही. त्याच्यामुळे त्यांच्यावरच जबाबदारी असते. आता त्यांच्यावर जबाबदारी असते, त्यांनी ती जरूर पार पाडावी. आणि कुणाचं मोडण्यापेक्षा जमवलेलं बरं. माझी तर देवाला विनंती आहे, देवा तू जे वरदान दिलेस ते थोडे असे एक्सचेंज कर. का? लग्न जमवण्यासाठी ते जमावं म्हणून जमवणाराला किती विधानं वापरावी लागतात हो. असू द्या, तुम्ही काही मागं पुढं पाहू नका, आपल्याला सगळं माहिती, आपल्याच पाणी, तुम्ही टेन्शनच घेऊ नका. म्हणजे लग्न जमवायचं असेल तर जमवणारा किमान डझनभर वाक्य वापरावी लागतात. पण देवाने काय वाचा सिद्धी दिलेली आहे मोडणाराला? आता तुम्ही विचारता, पण बघा बुवा तुमच्या रिस्कवर मोडलंच विठ्ठला. ते जमवणाऱ्यांची गरज आहे. बरं ते जमवतात सगळं छान चालतं, सगळं छान चालतं. पण त्यांनी अशा धारणेत राहू नये, मी आहे म्हणून हे जमतंय. म्हणजे कोंबडा आरवण्याचा आणि सूर्य उगवण्याचा संबंध होईल हा. आणि जरी आपण 10 जमवली ना तरी म्हणताना असं म्हणावं, बाबा त्यांचे प्रारब्ध योग होते म्हणून ते झालं. आपण मध्येच ऊर बडवण्याचा कार्यक्रम करू नये. मग एक दिवस त्यांचं जर भांडण झालं ना तर त्या दोन्ही पार्ट्याचा जंगी सामना याच्या घरी विठाला. आणि व्यवस्थित संसार चालला तर कोणी शाबासकीचा वर्ल्ड कप घरून घे कोणी येत नाही. पण बिघडलं जर तर पहिले शोध घेतात कोणाचा, कोणे गावी आहे, कोण होतं कोण जमवायला, हा याचाच पत्ता शोधत येतात. या गोष्टी प्रारब्धजनित आहेत. मग प्रारब्धाचा व्यवहार जसा आहे तो तसाच. आणि संत तर म्हणतात भक्ताने स्वतःला त्यात सोडून द्यावं. पाणी जेवते नेले तेवते निवांतची गेले. काय माळी जेवते नेले तेवते निवांतची गेले. त्या पाणी ऐसे केले व्हावे गा. तिथं जे जसं होणार ते तसंच होणार. त्यामुळं तो विषय विचारांचा नको, विचाराचा विषय तो बनू नये, कारण तिथं जसं होणार तसंच. बरं, आम्ही ज्याचा विचार करत आलो त्याच्या निष्पत्ती स्वरूप परिणाम काय आहे? हे रती माईकी दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसान. त्याच्यातून फलनिष्पत्ती फक्त दुःख आहे विठाला. आम्ही विचार करत राहतो प्रपंचाचा, संसाराचा, आणि त्यातून मिळालं तरी काय? आम्ही त्याचा विचार केला का? प्रपंच असा झाला पाहिजे, तसा झाला पाहिजे, असा नाही झाला पाहिजे. किती ओढात आणि किती वळणं आणि वळसे असतात तिथे. सतत विचार. आणि त्याच्यात संसारी माणूस तर कायम कणकणत राहतो आणि त्याचं द्रुपद राहतं. त्यांचं बघा कसं चांगलं आहे. आता त्यांचं चांगलं म्हणजे तुझं आहे तसं बरोबरच आहे. पण लोकांना, संसारिकाला ते नेहमी चालत राहतं.
गाडी सुद्धा आपली किती चांगली असू दे तर तो आहे त्याची गाडी ना एकदम जाम भारी. मारुतीवाल्याला मर्सिडीजवाल्याचा अप्रूप राहील की नाही बोला? राहील, राहणं साहजिक आहे. पण बिघडल्यावर दुरुस्त करायला कुठली बरी? विठ्ठला. हो, आता त्याचा विचार करून काय होणार आहे? लोक तक्रारी घेऊन येतात. महाराज काय सांगावं हो का लईच भांडखोर सुनबाई भेटली. म्हटलं हे बघा, देवाच्या चुका मानू नका आणि त्या दुरुस्त करायच्या भानगडीत पडू नका. देवासारखा योग्य जोड्या जुळवणारा कोणीच नाही. ते म्हणतो मग लय भांडखोर बाई भेटली सून हो. म्हटलं बरोबर आहे, इतके दिवस तुम्ही पण गावात चॅम्पियनच होते, त्याच्यामुळे देवाने बरोबर जोड्या लावल्यात. विठ्ठला. त्याच्यामुळे देव ज्याची त्याची स्थिती बघूनच काम कार्यक्रम आयोजित करत असतो. त्याच्यामुळे त्याचं चुकलंय म्हणण्याचं डेअरिंग कोणीच करायचं नाही. जे झालंय ना ते अगदी बरोबर आहे. गोंदवलेकर महाराजांना एक जण म्हणला, महाराज मुलगा सांगून ऐकत नाही हो, काय करू? महाराज काय म्हणाले, तुमचं वय किती हो? तो म्हणाले 70. महाराज म्हणाले मग आता सांगायचं बंद कर. विठ्ठला. मुलगा माझ्याशी बोलत नाही म्हणून आम्ही तक्रार करणारी माणसं. आम्ही अशी तक्रार आयुष्यात अजून कधीच केली नाही की विठोबा अजून माझ्याशी का बोलला नाही. सून कंट्रोलमध्ये राहत नाही, मन राहतं का आपलं कंट्रोलमध्ये? सगळ्यांनी आपलं ऐकावं असं ज्याला वाटतं ना त्याला सांगता पण आलं पाहिजे. विठ्ठला. मुलगा सांगून ऐकत नाही, मुलगा सांगून ऐकत नाही म्हणणारा नाही. अरे मुलगा ऐकेल असं कधीतरी सांगून पण पाहावं ना. हं? आपण आपल्या मुलांना काय सांगतो? आता तो 14 जानेवारीचा सण येऊन गेला, मकर संक्रांत. खेड्यामध्ये ते तिळगुळ वाटण्याची जबाबदारी कोणाला असते? लहान मुलांना. बरोबर आहे ना? इकडे शेलदमध्ये मग ते तिळगुळ वाटले जातात. त्या लहान मुलाच्या हातात तिळगुळाचं ताट जेव्हा दिलं जातं तेव्हा ती आई त्या मुलाच्या कानात कोणता मंत्र सांगते? सगळ्या गावात देऊन ये. बरोबर. पहिली मेरिट लिस्ट देते, या 8 लोकांकडे द्यायचंच नाही अजिबात. काय द्वेषाचं बीजारोपण आहे होय. आम्ही हा विचार कधीतरी केला पाहिजे. आम्हाला हे कधीतरी समजलं पाहिजे. आम्ही अत्यंत उंचीचा विचार मांडला. अरे तुमची मुलं काय, अख्ख्या जगातली देवाची मुलं तुमचं ऐकतील. विठ्ठला. मग हा विचार आम्ही जो सतत डोक्यात घालून ठेवलाय. महाराज म्हणाले नका, नको तो विचार. मी सांगतो तेवढा विचार करा. तरावया पार भवसिंधू. तुम्ही भवसागर तरण्याचा विचार करा. कारण तेवढा विचार केला की तुमचे सगळ्या अडचणी संपतील. जरा सोपं बोलू का? समजा जर ताप आला, लगेच टेस्ट करा असं नाही मला म्हणायचं. ताप जर आला तर त्या तापाचे काही परिणाम असतात. ताप आल्यानंतर अंग दुखतं, अंग गरम होतं, चक्कर येते, जेवावंसं वाटत नाही, तोंडाला रुची येत नाही. हे सगळी लक्षणं येतात ना. डोकं दुखायला लागतं. सगळी लक्षणं कसली आहेत? तापाची. ताप आल्यानंतर हे सगळं घडतं. मग जेव्हा आम्हाला ह्या सगळ्या लक्षणांचा अनुभव येतो मग तेव्हा आपण साधारण 5 प्रकारच्या गोळ्या खातो. बरोबर. डोकेदुखीची गोळी, अंग दुखतंय त्याची गोळी, कणकण भरली आहे त्याची गोळी, ताप आलाय त्याची गोळी, तोंडाला चव नाही त्याची गोळी. बरोबर आहे ना? एवढ्या सगळ्याच्या गोळ्या खातो का? नाही. हे सगळे अनुभव जरी आम्हाला आले तरी आम्ही गोळी फक्त एकच खातो. कसली? तापाची. क्रोसिन. कार्यक्रम संपला. बरोबर आहे ना माऊली? काही चुकलं तर सांगा, मेडिकल डिपार्टमेंट आहे. विठाला. खरं तर ते गोळ्या खायला देणार आहेत पण ते आम्हाला गोळे खायला देतात. त्यांच्याकडे शेंगदाणा तो दिसला तरी माऊलीची आठवण होते. त्यामुळे ते गोळ्या आणि गोळे असं आहे. विठाला. जसं ताप आल्यानंतर आपण तोंडाला चव येण्याचं, अंग थंड होण्याचं, डोकं गरगरण्या या सगळ्यावर जशी औषधं घेत नाही, एक तापाचं औषध घेतलं, ताप गेला की हे सगळे जातात. रेशन कार्ड खालसा होतं. हे जसं आहे ना
तसं भवसागर पार करून गेलो ना आम्ही की मग बाकीच्या समस्या निघूनच जातात, उरतच नाही. आणखी सोपं सांगू, घाटात धुके असते असे बोर्ड ते धुक्यात सुद्धा दिसत नाहीत. विठाला धुकं असतं ना घाटामध्ये, मग ते धुकं जेव्हा पडतं ना तेव्हा चालवणारा माणूस घाबरतो अक्षरशः. हे कसं काय होणार आता, हे विश्व संपतं का काय, कारण दुसरं काही दिसतच नाही, धुक्याने सगळं भरलं जातं. मग आता एवढं धुकं जर घालवायचं असेल तर साधारण किती मशीन्स लागतील हो? JCB, पोकलेन, अजून काय तो व्हॅक्यूम पंप, ते सगळं धुकं खिचून घेईल. असं काय करायला पाहिजे? काही करायचं नाही, फक्त सूर्य उगवण्याची वाट बघा. एकदा सूर्याची किरण तिथपर्यंत आली की हे जे दिसत नाही, धुकं भरलेलं दिसतं, भीती वाटते, सगळं निघून जातं. तसा भवसागर तरुण जाण्याचा विचार ज्यांनी केला त्याच्या जीवनात अलीकडच्या सगळ्या समस्या निवृत्त होतात. तरावया पार भवसिंधू. एक दुसरी महत्वाची बाब, हाच विचार आम्ही का करायचा, कारण तोच विचार करण्यासाठी आमचा जन्म आहे. तैसे येण्याची शरीरी शरीरा येणे सरी किंबहुना येरझारी चिरापडे. आमच्या मुंबईला एक शब्द नेहमी वापरला जातो, वेल सेटल. इतका भ्रामक शब्द अख्ख्या मुंबईत नाही. विठाला वेल सेटल, शोकेश, टीव्ही, फर्निचर, हे वेल सेटल आहे नाही महाराज. मागे लागलेला जन्म मरणाचा लकडा आहे ना, त्याचं नियोजन करा, बाकी आहे त्यातूनच मार्ग निघणार आहे त्यातून मार्ग निघेल. महाराज म्हणतात तरावया पार भवसिंधू. तो विचार करणे स्पेशालिटी. आपण आपल्या मुलांसाठी सगळं करतो तर मग काही नवीन आहे का? पाखरं पक्षी ते सगळं करतातच ना. बरं, आपल्याला फार भ्रम राहतो, माझं नाव रेशन कार्डाच्या पहिल्या पानावर असतं, कुटुंब प्रमुखाचे नाव, तू गेला का दुसरं नाव चढणार आहे तिथे. आणि आपल्याला वाटतं आपण आहे म्हणून ठीक आहे. ते कधी कधी पोरांना ऐकवतात पण, अरे मी आहे म्हणून ठीक चाललंय. ते पोरं पण ऐकून ऐकून वाईतात. सुरुवातीला बरी नव्याचे 9 दिवस राहतात, ते थोडं शांतीनं घेतात, पण हा लईच बोलू लागला ना मग एक दिवस तिकडून बॉम्ब येतो. जाऊनच बघा विठ्ठला. हा दिवस उजडवायचाच कशाला, हा दिवस उजडवायचाच कशाला. मला म्हणायचं काय आहे की तो भवसागर तरुण जाण्याचं ते नियोजन करणं, मला असं वाटतं ते ज्याला जमलं ना, वेल सेटल. वैकुंठ भुवनी घर केले, वैकुंठ भुवनी घर केले भवानी, घर केले हो ज्ञानदेवा झाली रामकृष्ण बनी, वैकुंठ भवानी घर केले, वैकुंठ भवानी घर केले. ज्ञानदेवा झाली रामकृष्ण बनी, वैकुंठ भवानी घर केले, वैकुंठ भवानी घर केले. वैकुंठ भुवनी घर केली, तरावया पार भवसिंधू. तो विचार सतत ठेवावा. का ठेवावा? महाराज म्हणतात आयुष्य खातो काळ सावधान. तो काळ आपलं आयुष्य खाऊ लागलाय, त्याच्यामुळे विचार करताना निवांत उशिरा नाही, क्षणक्षणा, प्रत्येक क्षणाला. आणि त्याचा दुसरा एक भाव असा आहे, आपल्या जीवनात आपल्या हातात एका वेळेला फक्त एकच क्षण असतो. भूतकाळ आणि भविष्यकाळ हे काल्पनिकच आहेत. का? जे आपलं राहिलं नाही त्याचा आपण विचार कसा काय करू शकतो, आणि जे अजून आपल्याला मिळालं नाही त्याचा विचार आपण कसा करू शकतो. आपण तर विचार त्याचाच करू शकतो जे आता ह्या घडीला आपल्या हातात आहे. तुकोबाराय म्हणतात, जर काळ प्रत्येक क्षणाला आयुष्य खातोय, घडी घडी काळ वाटयाची पायी, अजून किती आहे हा अवकाश. आणि पुन्हा लोक म्हणतात, त्यांना म्हटलं चला पंढरपूरला येता का, चला तो विटेवर उभा आहे, डोळे भरून पहा. ते म्हणतात तितकी काही घाई आहे, जाऊ ना निवांत, देव कुठं म्हातारा झालाय. अरे हो, पण आपल्या गोऱ्या पोहोचल्या ना स्मशानात, आयुष्य निघून चाललंय. आणि कोरोनाने तर माणसाला ना चांगली शिकवणच दिली आहे. म्हणजे असा लाईनशीर नाही, कोणाचा कधी नंबर लागू शकतो. विठ्ठला विठ्ठला
राहूच नाही कुणी. त्याच्यामुळे एखाद्याशी बोलताना पण ना चांगलं बोलत चला हा. कारण कोणत्याही डायलॉगवर पिक्चर संपू शकतो आणि शेवटचा डायलॉग अजरामर असतो, विठ्ठला. हो. त्याच्यामुळे एखाद्याच्या लग्नात बिग्नात गेलात तर भांडणं बिंडणं करू नका, कुठले कुठे आयर काढू नका. प्रत्येक माणसाशी बोलताना आता चांगलं बोला, का नाही तर कुठलंही शेवटचं ते प्रिंट होऊन जातं महाराज. आयुष्य खातो काळ सावधान, म्हणून घाई करा, म्हणून घाई करा. एकच उदाहरण सांगतो, मी आवडतं घेतो. आम्हाला हा क्रम लावता आला पाहिजे विचारांचा. कशाला कसं प्राधान्य द्यावं, हो कसं प्राधान्य द्यावं. मानसशास्त्राचे एक प्राध्यापक होते, सायकोलॉजीचे प्रोफेसर होते. मराठीत सांगितलं की बरं पडतं. तर त्यांनी त्यांचे काही स्टुडंट विद्यार्थी असे आणले. आणल्यानंतर एक बरणी होती काचेची आणि 3 प्रकारची सामुग्री होती, 3 प्रकारची. त्याच्यामध्ये असे मोठे दगड होते, वाळू होती आणि वस्त्रगाळ केलेली माती. ते त्यांनी आणलं आणि त्या बरणीत भरलं. भरताना सगळं काही व्यवस्थित भरलेलं आणि मुलांच्या जवळ आणून ती बरणी त्यांनी रिकामी केली. सगळं मटेरियल बरोबर बाहेर गेलं आणि मुलांना जॉब दिला, आता ही बरणी परत भरा. जागा पण नाही उरली पाहिजे आणि सामान बाहेर पण नाही राहिलं पाहिजे. आता पोराने घेतलं भरायला. पोराने काय केलं माहिती आहे का, आधी वस्त्रगाळ केलेली माती घातली, मग वाळू आणि मग टाकायला घेतली दगड. ते निघालं बरणीच्या वर, कळसुबाई शिखर. आता ते असं वर निघाल्यानंतर सर म्हणाले चूक का, कारण हे सगळं मटेरियल याच बरणीत भरून मी आणलं होतं ना, त्या बरणीचं झाकण लावलं होतं. मग आता झाकण तर बसत नाही, मटेरियल शिल्लक आहे आणि ही तर शिग लागली. ते म्हणाले नाही आता जमतच नाही आम्हाला, तुम्ही करून द्या. ते म्हणाले एवढंच सामान एवढ्याच बरणीत मी भरून देतो ना. सरांनी परत बरणी रिकामी केली आणि आता बरणी भरताना अगोदर खडी सोडली, मोठे दगड, ते सगळे बसवून घेतले. त्याच्यानंतर मग वाळू टाकली. त्या खडीच्या मधल्या गॅपमधून ती वाळू आत जाऊन फिट झाली आणि मग वस्त्रगाळ केलेली माती त्यात घातली, झाकण लावून मुलांच्या हातात दिलं. बरणी तीच होती, सामान तेवढंच होतं. प्रोफेसराला जमलं तर त्यांना का नाही जमलं. क्रम चुकला, क्रम. विठ्ठला विठ्ठला शतं व्याय भोक्तव्यम सहस्रम स्नानमाचरेत लक्षं विहाय दातव्यम कोटीं त्यक्त्वा हरि भजेत. 100 कामं टाकून भोजन करा. कीर्तन त्याच्या पुढच्यात येता, नाही तर बरं झालं सांगितलं. 1000 कामं टाकून आंघोळ करा, 1,00,000 कामं टाकून दान करा आणि कोटी कामं टाकून हरिभजन करा. हा क्रम लावता आला पाहिजे. लोक म्हणतात विठोबा कुठं म्हातारा झाला का. अरे पण ते कधी जाईल माहित नाही, पहिलं ते करून घ्या की मग पुढे पाहू ना. आयुष्य खातो काळ सावधान, म्हणून क्षणक्षणाची करावा विचार. महाराज एवढंच आहे का. महाराज म्हणतात हो, तो विचार करा आणि अविनाशी परमात्मा तत्वाची प्राप्ती करा. कारण ज्याच्यात आम्ही आहोत ते टिकणारं नाही दुसरं चरण. नाशिवंत देह जाणारच नाशवंत 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 देह जाणारच आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान नाशवंत देह जाणारच नाशवंत देह जाणारच आयुष्य खातो काळ
विठोबा रखुमाई विठोबा बोला बोला विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा 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 रखुमाई जय विठोबा रखुमाई क्षणक्षणा हाची करावा विचार का आयुष्य खातो काळ सावधान म्हणून नाशवंत देह जाणार सकळ नाशवंत देह नाशवंत आहे आमच्या करण्याच्या जागा संतांनी नाकारल्या देह नाशवंत आहे म्हणून काय कराल तुम्ही संत समागमी धरोनी आवडी करावी तातडी परमार्थी परमार्थाची तातडी करा कारण परमार्थ हे न विटणारं न संपणारं अक्षय्य असं धन आहे ते नष्ट होत नाही करा हरिभक्ती परलोकीय कामा ते वाया जाणारं नाही ते अविनाशी आहे मग अविनाशी असं जे आहे ते करा कारण जो देह तुम्हाला मिळालेला आहे तो जाणार आहे काय गंमत आहे देह नाशवान आहे पण देहानं केलेला परमार्थ मात्र अविनाशी जरा सोपं विचारू का आपल्याला दूध आहे ना दूध किती दिवस राहतो फार तर त्याची व्हॅलिडिटी 1 दिवस खराब होऊन जाणार ते दूध दूध 1 दिवस राहतं म्हणजे दूध काय आहे नाशिवान आहे बरोबर आहे आणि त्याच दुधाचं तूप बनवल्यानंतर ते किती मिनिटात खराब होतं बोला मी तूप म्हटल्यावर तुम्ही चूप राहू नका दूध किती दिवसात खराब होतं 1 दिवसात आणि त्याच दुधाचं तूप बनवलं तर ते किती मिनिटात खराब होतं नाही किती दिवस राहतं तूप दिवस महिने वर्ष अहो तूप जितकं जुनं असेल तितकं ते औषधी मानलं जातं म्हणजे बघा गंमत कशी आहे झाला का निर्णय ते ठरतायत अजून ते वर्षभर चालतं का 10 वर्ष चालतं होऊ द्या विठाला मला म्हणायचं इतकंच आहे आपलं कीर्तन लोकसंवाद आहे लोकशाही कीर्तन आहे दूध 1 दिवसभर 1 दिवसाने दूध खराब होतं नाशिवंत आहे दूध 1 दिवसाने खराब होतं पण त्या दुधाचं दही बनवावं त्याचं मंथन करावं लोणी कढवावं आणि त्याचं जर तूप बनलं तर त्या दुधातूनच बनलेलं तूप वर्षानुवर्ष टिकतं की नाही ते जितकं जुनं तितकं औषधी मानलं जातं दूध नाशिवान आहे पण त्यातून निघालेलं तूप मात्र नाशिवान नाही तसा नाशिवंत देहानं केलेलं भजन नाशिवान नाही ते अविनाशी आहे म्हणून तुम्ही ते करा संत समागमी धरोनी आवडी परमार्थात घाई करा म्हणजे काय करा संत समागमाविषयी आवड संत समागमाविषयी आवड म्हणजे देवाबद्दल प्रेम निर्माण करणाऱ्या माणसाबद्दल आपल्याला प्रेम निर्माण झालं पाहिजे नाही तर लोक म्हणतात ए नको 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 त्याच्याबरोबर नको का तंबाखू खाता येत नाही विठाला मोठा प्रवास असला ना तर आपल्या गाडीत कोण असावं नसावं त्याची हे काही क्रायटेरियाज आहेत का आपल्या स्वाभाविक दुर्गुणांना अडचणीत आणणारी माणसं नको असतात एखादं जर सात्विक सज्जन असेल ना त्याला सगळे याला कट करून टाका का म्हणजे मग हे उठल्या गावच्या पाटीलक्या करायला मोकळे तसं ईश्वराबद्दल प्रेम असणाऱ्या माणसाचं सानिध्य आपल्या परमार्थाला सुलभ वाट करून देतं म्हणून संत समागमी धरोनी आवडी करावी तातडी परमार्थी हे करा आणि अशा रीतीची वाटचाल झाल्यानंतर तुम्हाला एक वैभव एक ऐश्वर्य प्राप्त होईल आणि तुम्ही ऐश्वर्यवान झालात
तरी सर्वसामान्यांकडे बघण्याचा आदर गमावू नका. महाराज म्हणतात अहंकाराचा धूर डोळ्यात येऊ देऊ नका. ही सूचना शेवटच्या चरणात. तुका म्हणे लोकीचा व्यवहार, तुका म्हणे लोकीचा व्यवहार, तुका म्हणे लोकीचा व्यवहार, तुका म्हणे लोकीचा व्यवहार. नका डोळे धुरे भरून राहो, नका डोळे धुरे भरून राहो. अंतर जाणार सगळं, नका डोळे तुरे भरून राहो, नका डोळे तुरे भरून राहो. नाशवंत देह जाणार सगळं, नाशवंत देह जाणार सगळं. आयुष्य खातो काळ सावधान, काळ सावधान, सावधान, सावधान. आयुष्य खातो काळ सावधान. आयुष्य खातो काळ सावधान, सावधान, सावधान. आयुष्य खातो काळ सावधान. आयुष्य खातो काळ सावधान. आयुष्य खातो काळ सावधान. जगातो काळ, आयुष्य खातो काळ सावधान. आयुष्य आयुष्य खातो काळ सावधान. आयुष्य खातो काळ सावधान. आयुष्य खातो काळ सावधान. नाशवंत देह जाणार सगळं, नाशवंत देह जाणार सगळं. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली नारायण महाराज ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली नारायण तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारी, नका डोळे धुरे भरून राहू. डोळ्यात धूर येऊ देऊ नका. याचा अर्थ सर्वांशी आमचा व्यवहार सद्भावनापूर्ण असावा. हे आम्ही लवकर करावं, आम्ही अनुसरण करावं. का बरं धूर होऊ देऊ नका? ज्याच्यामुळं लोकांना तुम्ही दूर करताना तो जो धूर झालाय हे टिकणारं नाही महाराज, निघून जातं. जरा सोपं बोलू, एखाद्या गोष्टीचा आपल्याजवळ असलेल्या एखाद्या गोष्टीचा आपल्याला अहंकार झाला की समजायचं ही आता टेक ऑफ करणार, ही निघून चालली. पण एखादी गोष्ट आपल्याजवळ आहे आणि तिची जर आपल्याला घमेंड नसेल तर समजायचं हे अजून बरेच दिवस राहणार आहे. त्याच्यामुळे एखादी व्यक्ती एखाद्या संपत्तीचा असेल, मान सन्मानाचा असेल,
जर फार डामडौल मिरू लागली ना, समजायचं आता हे थोड्या दिवसाचेच पाहुणे आहेत, हे निघून जाणार महाराज. आणि हे सगळं निघून जातं, उरतो तो मग सगळं भकास होऊन जातं जीवन. तुमच्याजवळ कशाला मर्सिडीज जागवार असू द्या ना, रोल्स रॉईसने हिंडा, पण पायी अनवाणी चालणाऱ्या माणसात तुम्हाला देव दिसला म्हणजे तुम्ही जिंकले. हो, ती रोल्स रॉईस असेल पण तुम्ही रॉयल नाही हे नक्की. मग हे नक्की. किती ऐश्वर्य आपल्याकडे असू द्या, पण जनसामान्यांबद्दल त्यांच्यात भगवंत ही ओळखच सगळ्यात महत्वाचं आहे. तेव्हा तुकोबाराय म्हणतात ती का ठेवा, नाही तर मग जाणार सकळ, सगळं निघून जाणार आहे. याकरता तुकोबारायांनी सांगितलेल्या ह्या विचारावर आपण थोडासा विचार केला, आपण सगळेजण नक्की त्याबद्दल विचार कराल असा विचार माझ्या मनात येऊन गेला. मला म्हणायचं तात्पर्य नेते इतकंच की आज या तळेकर परिवाराच्या विनंतीला मान देऊन या श्राद्धाच्या निमित्ताने आपण सर्वजण जमलात. या परिवाराला सांत्वना देण्याचं हे काम आहे. कारण परिवाराचा नेता त्या परिवारासाठी फार मोठं त्याग करून पुढे निघून गेलेला असतो. त्यांच्यातल्या चांगल्या गोष्टी, चांगला विचार आपल्या जीवनात स्थापित करण्याचा दिवस म्हणजे पुण्यस्मरण. मी तर असं म्हणेन, पुण्य प्रदान करणाऱ्या गोष्टीचं स्फुरण जिथं होतं त्याला स्मरण म्हणजे पुण्यस्मरण म्हणतात. अशाने आपलं जीवन सजवावं, सुसज्ज करावं, सुंदर बनवावं. हा निरोप ठेवतो. जाताना एकच सांगणं, कुणाचा द्वेष करू नका, कोणाचा मत्सर करू नका. आपल्याशी कोण कसं वागतं यापेक्षा आपण कोणाशी कसं वागावं याचा निर्णय करा. वाट्याला आलेलं काम देवाची सेवा या भावनेने करा. आपल्या जीवनात जे घडतं तो देवाचा प्रसाद म्हणून स्वीकारा. आणि वाट्याला आलेलं काम करताना भगवंताचं गोड नाम आपल्या मुखात सतत राहील याची काळजी घ्या. हा संतांनी सांगितलेला कल्याणाचा मार्ग आहे. आज या कीर्तनाच्या निमित्ताने आमच्या किशोरजींचा आग्रह, त्यानिमित्ताने आपण सर्वजण गायक वादक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात. माऊलीचा योग आला. ह्या परिसरातील अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ आणि आपापल्या प्रांतातून समाजाची सेवा करणारे आपण सर्व आदरणीय जन या सर्वांच्या चरणी वंदन करतो आणि या सेवेला विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय. या पुढे पुढे वेडे वा पुढे उत्तरे करा समाप्त.